पूर्वी प्लॉट घ्यायचा म्हटलं तर लोक एकच प्रश्न विचारायचे की प्लॉट एनए आहे का. पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिसेंटली हा रूल चेंज केला आहे आणि एनए परमिशनची आता गरज नाही. मग आता प्लॉट घेताना काय नेमकं बघायचं, ती गोष्ट तो प्लॉट रेसिडेन्शियल झोन मध्ये आहे का हे चेक करा. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर ऍग्रिकल्चरल झोन मध्ये असेल तर लिगली तिथे घर बांधता येणार नाही. दुसरी गोष्ट, लोकल ऑथॉरिटीकडून लेआउट अप्रुव्हल आहे का हे चेक करा. फॉर एक्झाम्पल पीएमआरडीए, पीएमसी किंवा लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून अप्रुव्हलचं परमिशन पाहिजे. तिसरी गोष्ट, डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का हे चेक करा. हे एकदम बेसिक आहे. कुठलीही जमीन घेताना 7/12, प्रिव्हियस सेल डेट्स किंवा डिस्प्यूट वगैरे काय आहे का हे चेक करा. आणि चौथी गोष्ट, गव्हर्नमेंट रिझर्वेशन तर नाही ना हे चेक करा. कधी कधी जमीन गार्डन, स्कूल किंवा रोडसाठी रिझर्व्ड असते. ते डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एकदा चेक करा. म्हणून आता प्लॉट घेताना हा प्रश्न विचारू नका की प्लॉट एनए आहे का.